नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव संगीता मस्कर. मी हॉलीक्रॉस इंग्लिश हायस्कूल नांदिवली कल्याणपूर्व या शाळेची शिक्षिका आहे. आज मी तुम्हाला मराठी हा विषय शिकवणार आहे. मराठी विषय आवडतो ना सर्वांना? मग चला तर आज आपण शिकूया इयत्ता 5वीची एक सुंदर कविता. कविता शिकण्यापूर्वी मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे. सर्वांनी पाहायचंय बरं का? बघा, हे कोणतं चित्र आहे? तर एका शाळेचं चित्र आहे. पण फक्त शाळेचं चित्र आहे का मुलांनो? नाही, तर पाऊस पडताना दिसतोय, बरोबर की नाही? म्हणजेच शाळा सुरू होते तेव्हा काय पडत असतो? पाऊस. आणि तेव्हाच आपला कोणता ऋतू सुरू होतो बरं? पावसाळा. बघा, पावसाळा ऋतू सुरू झाला की आपल्या सर्वांनाच आनंद होतो की नाही? पण आपल्याबरोबरच काही पशु पक्षी असतात, प्राणी असतात, त्यांना सुद्धा आनंद होतो बरं का? बघा, मग वेगवेगळे पशु पक्षी आहेत की त्यांना आनंद होत असतो. पाहूया आपण. बघा, हे कोणतं चित्र आहे? मोराचं, आहे की नाही? पाऊस पडायला लागतो तेव्हा मोर आहे ना, त्याला खूप आनंद होतो आणि त्याचा पिसारा फुलवून तो छानपैकी नाचायला लागतो बरं का? त्यानंतर बघा, हे कोणतं चित्र आहे? गांडूळ. बघा, गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं. का माहितीये का? कारण जमीन भुसभुशीत करण्याचं काम कोण करत असतो? तर गांडूळ करत असतो आणि म्हणूनच त्याला शेतकऱ्याचं मित्र म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, किती सुंदर दिसते की नाही गोगलगाय. ही सुद्धा आपल्याला पावसाळ्यातच पाहायला मिळते. एरवी दिसते का? नाही. आणि पावसाळ्यामध्ये ही आपल्या झाडाच्या पानांवर, त्याच्यानंतर आपल्या घराच्या अंगणामध्ये, रस्त्याच्या आजूबाजूला तर आपल्याला गोगलगाय पाहायला मिळते. त्यानंतर बघा, कोण आहे बरं? हे बेडूक, बरोबर की नाही? आणि बघा, बेडूक पाहिल्यावर तुम्हाला आता कळलंच असेल, आज आपण एका बेडकाचीच कविता शिकणार आहोत. मग मला सांगा, हा बेडूक दादाचा आवाज कसा असतो बरं मुलांनो? डराव 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 डराव. मग अशाच ह्या डराव डराव आवाजाची एक आपण बेडकाची कविता अभ्यासणार आहोत. बघा, आपल्या कवितेचंच नाव काय आहे? पाठ नंबर 5, डराव 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 डराव. तर बघा, आपण आता ही कविता शिकणार आहोत. कविता शिकण्यापूर्वी आपल्याला ह्या कवितेचे कवी आहेत ग.ह. पाटील. बघा, मी त्यांचं तुम्हाला एक चित्र दाखवते. हे आहेत ग.ह. पाटील. मुलांनो, ग.ह. पाटील यांचं पूर्ण नाव आहे गणेश हरी पाटील आणि ते एक शिक्षक तज्ज्ञ होते, बाल साहित्यिक होते. मग बाल साहित्यिक म्हणजे काय? तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर लहान मुलांसाठी गाणी, गोष्टी अशी काही पुस्तकं लिहिणारे असतात, त्यांना बाल साहित्यिक म्हणतात. बघा, गणेश हरी पाटील यांची एक ना इयत्ता 4थीपर्यंत पण एक कविता फेमस आहे, तुम्ही ऐकली असेल. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. मी तुम्हाला एकच ओळ ऐकवली, पण तुम्ही ही कविता नक्की ऐका हा. खूप सुंदर अशी मुलांसाठी, बाल कलाकारांसाठी त्यांनी ती कविता लिहिलेली आहे. आणि आजची सुद्धा जी आपली कविता आहे ती सुद्धा त्यांनी लहान मुलांसाठीच लिहिली आहे. मग सगळे तयार आहात ना? बघा, आपण सुरुवातीला या कवितेचं गायन करणार आहोत. सर्वजण रेडी आहात? मग चला आपण आता कवितेचं गायन करूया. डराव 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 काव रटताव गाजराव, डराव 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 काव रटताव गाजराव. पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव. पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव. धो धो पाऊस पडला फार, धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पाहतलाव. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पाहतलाव. सुरू झाली आमची नाव आणिक तुमची डराव डराव. सुरू झाली आमची नाव आणिक तुमची डराव डराव. डराव 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 काव रटताव गाजराव, डराव 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 काव रटताव गाजराव. बटबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव. बटबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. जागा ठाजा आपला गाव आणि थांबवा डराव डराव. जागा ठाजा आपला गाव आणि थांबवा डराव डराव. डराव 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 काव रटताव गाजराव, डराव 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 काव रटताव गाजराव, उगासराव उगासराव. कविता आवडलीच असेल तुम्हाला सर्वांना.
आता आपण ह्या कवितेचा भावार्थ समजून घेऊया. बघा मुलांनो, सुरुवातीलाच तुम्हाला एक दिसतं, इकडे एक चित्र आहे की नाही, आणि बेडूक एका दगडावर बसलेला आहे आणि ही मुलगी आहे. मुलगी आणि बेडूक ह्या दोघांमधला हा संवाद आहे. बघा इकडे तुम्हाला दिसतं आणखी ढग आहेत, एक तलाव आहे, झाडं आहे, म्हणजेच हे पावसाळ्यातलं चित्र आहे. मग बघा मुलगी त्या बेडकाशी कसं म्हणते, डराव 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 का ओरडता उगाच राव. ती म्हणते की डराव डराव हा बेडकाचा आवाज आहे, तुम्ही डराव डराव असं का ओरडता उगाच राव. राव म्हणजे काय मुलांनो, आहो, जे आदरयुक्त आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो. बघा मुलांनो, ही आहे मुलगी, बरोबर की नाही, आणि हा आहे बेडूक. हे दोघं जण संवाद साधतायत आणि ती त्या बेडकाला आदरयुक्त म्हणते की का ओरडता उगाच राव. राव म्हणजेच काय, आहो, हे की नाही, आदरयुक्त शब्द आहे. पुढे ती काय म्हणते, पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव. पत्ता म्हणजे काय, ठिकाणा. आपण म्हणतो की नाही ॲड्रेस, की पत्ता तुमचा कालपर्यंत नव्हता. कालपर्यंत म्हणजे काय, की पावसाळा आत्ता सुरू झाला, तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी तुम्ही तर आम्हाला काही दिसले नाहीत. मग कोठून आला तुम्ही, तुमचं नाव सांगा, असं ती विचारते. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. धो धो म्हणजे काय, मुसळधार पाऊस, जोराचा पाऊस, आणि खूप पाऊस पडलाय त्याच्यामुळे काय भरला, तलाव भरला. काय भरला, तलाव. पण कसा भरला तो, तुडुंब. तुडुंब म्हणजे पूर्णपणे भरलेला, काठोकाठ भरलेला असा तो तलाव भरलेला आहे. सुरू झाली अमुची नाव आणि तुमची डराव डराव. ती काय म्हणते, अमुची म्हणजे काय, आपली, माझी, की माझी नाव सुरू झाली आहे, आमची नाव सुरू झाली आहे. नाव म्हणजे मुलांनो काय, होडी. नावलाच काय म्हणतात, होडी. मग होडी आता आम्ही सोडतोय. मग ती काय खरोखरची होडी कोणती, तर तिने कागदाची होडी बनवलेली आहे. बघा तिच्या हातामध्ये तुम्हाला इथे कागदाची होडी दिसते की नाही, ती होडी बनवली. ती त्या बेडकाला म्हणते की आम्ही आता काही होडी सोडतोय, नाव सोडतोय. आणि आणिक तुमची डराडरव का चालू आहे मध्ये. आणिक म्हणजे काय, आणि, की आणि तुमची ही डराव डराव कशाला चालू आहे. पुढे बघा ती काय म्हणते, बटबटीत डोळ्यांचे ध्यान. बटबटीत म्हणजे बघा असे मोठाले डोळे आहेत त्याचे, बटबटीत तुमचे डोळे, असं तिला म्हणायचं की बटबटीत डोळ्यांचे ध्यान. ध्यान म्हणजे काय, रूप. तुमचं हे रूप कसं दिसतं, विचित्र दिसते राव. विचित्र दिसते राव. बघा बेडकाला पाहिल्यावर तुम्हाला सुद्धा थोडी भीतीच वाटते की नाही, बेडूक थोडं दिसायला वेगळं असतं. मग सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री, ही घ्या नाव. तुमच्या मनात नक्की काय आहे, तुम्ही का आलेत, कशासाठी आलेत, असं ती म्हणते. आणि तुम्ही कशासाठी आलात, मग तुम्ही छत्री घ्या आणि नाव घ्या. आता बघा इथे छत्री म्हणजे काय, तर हे आहे मशरूम, अगदी मशरूमच्या आकाराचं आहे, आणि त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात, अळंबी. काय म्हणतात, अळंबी. तर त्या अळंबीलाच त्या मुलीने काय म्हटलंय, छत्री म्हटली आहे. ती म्हणते ही छत्री घ्या आणि ही होडी घ्या आणि तुम्ही तुमच्या, काय म्हणते बघा, जा गाठा जा अपुला गाव. तुम्ही तुमच्या गावाला जा. अपुला म्हणजे काय, तर आपल्या गावाला. आणि थांबवा डराव डराव, आणि जी ही डराव डराव चालू आहे ती तुमची थांबवा. असं ही मुलगी आणि हा बेडूक, हा दोघांमधला जो काही संवाद आहे तो ग. पाटील यांनी या डराव डराव कवितेच्या माध्यमातून आपल्या समोर सादर केलेला आहे. आणि बघा म्हणूनच कवितेला नाव सुद्धा काय दिलं आहे, डराव डराव. मग सगळ्यांना ही कविता समजलीच असेल, आहे की नाही. तर या कवितेतील आपण पुढचा जो काही भाग आहे तो आपण पुढच्या तासाला अभ्यासूया. असंच एखादा पाठ किंवा कविता घेऊन आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.